हाय फ्रेंड्स, तर विषय असा असतो की सोमवार असला की मला खिचडीसाठी बटाटा शिजवावा लागतो आणि खूप सारे बटाटे मी शिजवते आणि बटाट्याचाच पदार्थ सोमवारचा होऊन जातो. तर पराठा आज बनवते. बटाटा स्मॅश करून घेतला आहे, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि थोडीशी कोथिंबीर, धनेपूड टाकून मी मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ चांगलं भिजवून घेतलं आणि पीठ भिजवल्यानंतर 10 मिनिट आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. चांगलं भिजल्यानंतर मग पराठा लाटायला घ्यायचा आहे. तर पराठा आपण 2 प्रकारे करू शकतो, लच्छा पराठा किंवा सिंपल आपण डेली बनवतो तसा. तर आता मी लच्छा पराठा लाटून दाखवते. तर 2 पाती लाटून घेतल्यात, त्याच्यावरती एकावरती सारण भरायचं आहे मस्त असं, त्याच्यावरती दुसरी पाट ठेवायची आहे आणि मस्त असा पराठा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे रेग्युलर आपण बनवतो पुरणपोळी करताना जसं सारण भरतो आपण त्याचप्रमाणे भरायचं आहे. आणि पराठा जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा करायचा नाही, मीडियम करायचा आहे. पराठा तयार झाला आहे, मस्त तुपामध्ये भाजायचा आहे आणि तो दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.